लगातार तीसरी बार बेलापुर से जीत हासिल करने के पश्चात जनता प्रति समर्पित विधायिका मंदा म्हात्रे ने मनपा आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे से मुलाकात कर अपने निर्वाचन क्षेत्र के मुद्दों और विकास को लेकर आयुक्त से गहन चर्चा की। बैठक में विभिन्न मुद्दों पर हुई गहन चर्चा के बाद मंदा म्हात्रे ने कहा कि शहर की प्रकल्पग्रस्तों को न्याय देना और फेरी वालों का मुद्दा सुलझाना मेरी प्राथमिकता होगी। मंदा म्हात्रे ने इस बैठक को बेहद सकारात्मक बताया। बरेच असे मुद्दे घेतले, छोटे मोठे LIGचं सुद्धा घेतलेलं की घरं बांधतात, गाडी जायला नाही, सुई जायला नाही, बरीच कामामध्ये स्टे आणलेला आहे, तो स्टे मिळालेला नसताना कामं बंद केले आहेत, ती सुरू करावी। अशा पद्धतीने सोलर प्रोजेक्ट असेल त्यांनी सुद्धा तो मनावर घेतलेला आहे आणि वीज निर्मिती सुद्धा मनावर घेतलं आहे। या कार्यालयाचंच 15-20 लाखाच्या वर आपण महिन्याला लाईट बिल भरतो। जर आपलं स्वतःचं वीज निर्मिती झाली तर पालिकेला जो महिन्याला 50-60 लाख किंवा काय पैसे येत असतील ते वाचतील आणि आपले वाचतील। त्या पैशातून आपण अनेक सुविधा वेगवेगळ्या गावांना देऊ शकतो। येणारी महानगरपालिका ही निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता आम्ही या शहरातल्या लोकांच्या काही गरजा आहेत त्या गरजेवर मी काम करत आहे। येणारी निवडणूक ही निवडणूक होईलच, पण त्यासाठी कुठली कामं थांबता कामा नये। त्यासुद्धा विषयावर आमचं बोलणं झालं। काही सर्टिफिकेट बाकी आहेत, ती या महिन्यामध्ये आचारसंहिता लागल्यामुळे राहिली होती, ती या महिन्यात करून घेणार आणि त्यांनासुद्धा आम्ही जी कायमस्वरूपी बोललेलं ते करून घेणार। किती एकूण कर्मचारी असतील? 164 आहेत, त्यात काही बाहेरचे आहेत पण त्यांचे सर्टिफिकेट नाही आहेत आणि थोड्या लोकांचे आहेत। तर या महिन्यात आम्ही चांगला प्रयत्न करू। कॅबिनेटमध्ये आम्ही हा विषय आणणार आणि विशेष खास बाब करून कॅबिनेटमधून हे आणल्यानंतर जसं बारवी डॅमचं कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला गेला त्याप्रमाणे तो निर्णय आम्ही आणून या मुलांना आम्ही दिलासा देणार आहोत। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।